आपल्या मुलाला खरंच मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे हे पालकांनी, म्हणजे हा पहिला रेड फ्लॅग आहे की आता याला खरंच गरज आहे, कारण हा आपलंही ऐकत नाही किंवा आउट ऑफ कंट्रोल होतो आहे. हे कसं ओळखायची लक्षणं काय असू शकतात? मुलांमध्ये सर्वात मोठा रेड फ्लॅग म्हणजे एकदम चिडचिडेपणा वाढणं. जे मूल ऐकत होतं, व्यवस्थित होतं, अचानक कधी कधी टीनेजमध्ये म्हणजे 8वी 9वी 10वीतली मुलं अचानक खूप चिडचिडी होतात. आधी जे मूल बोलत होतं ते अचानक बोलेनासं होतं, जास्त इंटरॅक्ट करत नाही. ज्या गोष्टींमध्ये आधी रस घेत होता त्या गोष्टींमध्ये रस घेत नाही. अचानक काहीतरी अँक्शियस व्हायला लागला आहे, खूप घाबरायला लागला आहे. किंवा आपण बघतोय की त्याचं हे डिजिटल ह्याच्यात गोष्टींमध्ये टाईम खूप वाढत चालला आहे, वेळ खूप वाढत चालला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी दीज आर रेड फ्लॅग्स. तो नेमकं काय करतोय आपल्याला माहिती नसतं त्याच्यात. तो पॉर्न बघतोय का, तो व्हिडिओ गेम्स खेळतोय का, तो रील्स बघतोय, ह्या गोष्टी कळत नसतात. कारण मुलंही आजकाल स्मार्ट झाली आहेत, ते लॉक्स लावतात, काही आईवडिलांना ॲक्सेस नसतो. तर अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञांची मदत निश्चित घेतली पाहिजे. किंवा कधीकधी काही मुलं जी डिप्रेस्ड खरंच असतात ती बोलून दाखवतात की माझ्या मनात असे विचार येत आहेत, कोणाला ना कोणाला तरी बोलून दाखवतात की असे टोकाचे विचार येत आहेत. तर अशा वेळेला निश्चित तुम्ही लगेचच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. कधीकधी काही मुलं असं बोलून जरी नाही दाखवलं तरी राग आला की स्वतःला इजा पोहोचवण्याची टेंडन्सी असते. म्हणजे कधीकधी हात कापून घेतात, कधीकधी डोकं आपटतात किंवा म्हणजे बोलून नाही दाखवलं तरी अशा गोष्टी करत असतात. तर अशा वेळेलाही म्हणजे तो स्वभाव बनत जातो. तर त्याच्यामुळे जितक्या लवकर तुम्ही या गोष्टींसाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्याल तेवढं ते मूल सावरायची शक्यता वाढते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.